जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन 31 जुलै. आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. बघूया ह्याबद्दल श्री गोंदवलेकर महाराज काय म्हणतात. आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळासह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली. पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले. त्या गृहस्थाला नाही तसे वाटले. वरिष्ठांनी रामाला सांगितले की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे. निसंग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला घर आता येते नाही. त्याचप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असे मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्याच्याबाबत अलिप्तपणे वागावे. देह राख्यावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे. सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकाराचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखसुखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच. बोधवाक्य. रामा, सर्व तुझेच आहे. तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते. प्रवचनाच्या शेवटी मी जय श्रीराम नामाचा जप करणार आहे. जय श्रीराम, 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 जय श्रीराम,
जय श्रीराम. रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते. धन्यवाद.